हातातला बाहेर काय निघले ना सगळ्यांना सगळं चला ना इकडे गेलेत ना सगळे खाली थांबा गर्दी नको प्लीज सहकार्य करा फक्त साईडला थोडं इकडे साईडला चला ना पुढे पुढे चला राज्यावर तर शोककळा करत परंतु आपल्या कुटुंबियावर देखील मोठा धक्का बसलेला आहे. मोठा धक्का कोण तुमचं सवारण्याचा प्रयत्न करतो काय अपेक्षा होत्या आपल्या मुलाचे, काय स्वप्न होते, काय दिशा होती? मुलाच्या अपेक्षा खूप होत्या तसे पूर्ण झाल्या नाहीत असं म्हणावं लागेल कारण अर्धवटच सोडून पण एकुलता एकच मुलगा आहे मागे ना तुम्ही आपण शेवटचा फोन कधी झाला? माझा 26 तारखेला फोन झाला नाही, प्रत्यक्ष बोलणं झालं शेवटचं 26 तारखेला 5:30 वाजता. मी इकडे गावी येणार होतो, तो खारघरला मुलं आणायला टाव्याला परत येणार ते म्हणलं मला तुम्ही जा माझं सातारला तिकडे दौरा लागणार आहे आणि मी तिकडे येणार आहे, मग आपण संजीवनी हॉस्पिटलला जाऊन माझ्या गुडघ्याची ट्रीटमेंट चालू. त्याच्यानंतर 27 तारखेला फोन वगैरे काय झाला नाही. 27 तारखेला संध्याकाळी इथं घरात फोन आलेला आहे पण मला माहीत नाही. येतोय म्हणलं बारामतीला आणि संध्याकाळी घरी मुक्काम आला असं बोललं. आत्ता सुनेत्रा वहिनींसोबत काय बोलणं झालं, काय बोललं आज भेट दिली? नाही, मॅडमने सांगितलं तुमच्या काय अपेक्षा आहेत तुम्ही चर्चा करा हे करा. मी सांगितलं त्यांना की आमचे हे 13 तारखे म्हणजे 13 दिवस झाल्यानंतर येत होते त्यांनी सांगितलं. आणि का अपेक्षा काहीतरी तुमच्या आहे असेल? अपेक्षा आमच्या काय फक्त ते सुनबाईचं आणि मुलांचे शिक्षण बाकी नाही काय. ठीक. पवार कुटुंबीय पूर्णपणे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. हो आश्वासन